विद्यार्थ्यांनो, काल आपण राष्ट्रीय उत्पन्न हे जे प्रकरण सुरू केलेलं होतं, काल आपली दुसरी तासिका होती, आज आपली तिसरी तासिका आहे. आणि आजच्या तासिकेमध्ये आपण काल जे भाग पाहिलेले होते की राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, काल आपण 4 संकल्पना घेतलेल्या होत्या. आज त्याच्या पुढचा भाग घेणार आहोत आपण. स्थूल देशांतर्गत उत्पादन, त्यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पादन, त्यानंतर एकूण राष्ट्रीय उत्पादन आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पादन, अशा कालच्या तासिकेमध्ये 4 संकल्पना पाहिलेल्या होत्या. आज आपण थोडासा नवीन भाग पाहणार आहोत आणि नवीन भाग जो आहे तो आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. परीक्षेमध्ये आपल्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा घटक आहे राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती या अंतर्गत आपल्याला 3 पद्धती आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धती आहेत. एक आहे उत्पादन पद्धत, दुसरी आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी आहे खर्च पद्धत. या 3 पद्धतीच्या आधारावर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न कसं मापन केलं जात आहे. प्रोडक्शन मेथड, त्यानंतर इन्कम मेथड आणि एक्सपेंडिचर मेथड, म्हणजे या 3 पद्धतीच्या साहाय्याने आपल्या इथे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केले जाते आहे. म्हणजे कोणत्याही देशामध्ये, ज्या देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाते त्या देशामध्ये या 3 पद्धतीपैकी कुठल्या तरी एखाद्या पद्धतीचा वापर केला जातो आहे. काही देशांमध्ये एकापेक्षा जास्त पद्धतीचा वापर केला जातो आहे, परंतु या 3 पद्धतीच्या साहाय्याने राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केले जाते आहे. आता राष्ट्रीय उत्पन्न काय, आपण या घटकाचा जेव्हा विचार करतो आहे की राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये देशामध्ये निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचं अंतिम मूल्य या सर्व घटकांची बेरीज, अंतिम वस्तू आणि सेवांचं अंतिम घटकाचं मूल्य, म्हणजेच याचा अर्थ त्या काळातील त्या देशातील त्या 1 वर्षाच्या काळाचं राष्ट्रीय उत्पन्न होईल. हा भाग आपण पाहिलेला होता. मग राष्ट्रीय उत्पन्न आपण हे मोजायचं कसं, राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन कसं केलं जाते आहे, तर 3 पद्धतीने मापन केल्या जाते. पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धत, दुसरी पद्धत आहे उत्पन्न पद्धत आणि तिसरी पद्धत आहे खर्च पद्धत. आपण स्टेप बाय स्टेप आजच्या तासिकेमध्ये सर्वात पहिली प्रोडक्शन मेथड, उत्पादन पद्धतीने देशाचं राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजल्या जाते आहे त्याचा विचार करणार आहोत. उत्पादन पद्धती काय आहे, तर उत्पादन पद्धतीमध्ये अर्थव्यवस्थेत, देशाच्या अर्थव्यवस्थेत शेती व्यवसाय असेल, खाण व्यवसाय म्हणजे ज्याला आपण माइन्स म्हणतो आहे, खाण व्यवसाय, यांत्रिक उत्पादन, लहान लहान उपक्रम, त्यानंतर वाणिज्य आहे, वाहतूक आहे, दळणवळण आहे व इतर सेवा आहे. या सर्व घटकांच्या साहाय्याने 1 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही उत्पादन केल्या जाते आहे त्या उत्पादनाचं अंतिम मूल्य विचारात घेणे, म्हणजेच याचा अर्थ की त्या देशाची राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची उत्पादन पद्धती होय. म्हणजे एखाद्या देशामध्ये उत्पादन पद्धतीनुसार जर राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल तर त्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये शेती व्यवसाय, खाण व्यवसाय, यांत्रिक उत्पादन ज्याला आपण कारखाने पण म्हणतो आहे, लहान उपक्रम छोटे छोटे उद्योगधंदे आहे ते, वाणिज्यामध्ये व्यापार आणि व्यापाराला लागणारी इतर अनुषंगिक साधनं ज्यामध्ये बँक व्यवसाय आहे, बँक व्यवसाय आहे, विमा आहे, दळणवळण, या साऱ्या गोष्टींचा समावेश वाणिज्यामध्ये होतो आहे. त्यानंतर देशांतर्गत होणारी वाहतूक आणि दळणवळण म्हणजे कम्युनिकेशन मीन्स, कम्युनिकेशनच्या माध्यमातून आणि इतर सेवा ज्या दिल्या जातात या सर्वांच्या माध्यमातून जे वर्षभराच्या काळामध्ये उत्पादन केल्या जाते आहे, या केल्या गेलेल्या उत्पादनाचं अंतिम मूल्य विचारात घेणे, ज्याला आपण उत्पादन पद्धती असं म्हणतो. या उत्पादन पद्धतीमध्ये ही 2 भाग पडत आहेत. राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या 3 पद्धती. या 3 पद्धतीमध्ये पहिली पद्धत आपण विचारात घेतो आहे ती आहे उत्पादन पद्धती. आणि या उत्पादन पद्धतीमध्ये कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर देशामध्ये कृषी व्यवसाय या अंतर्गत होणारं उत्पादन, खाण व्यवसाय या अंतर्गत होणारं उत्पादन, त्यानंतर अन्य जे काही व्यवसाय आहेत ज्यामध्ये यांत्रिक उत्पादन म्हणजे कारखाने आहे, लहान उद्योग आहेत, बाकीचे दळणवळण आहे, वाहतुकीची साधनं आहे, वाणिज्य आहे, व्यापार आहे, या सर्व साधनांच्या साहाय्याने 1 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही उत्पादन झालं असेल आणि त्याचं जे शेवटचं मूल्य म्हणजे जी वस्तू उपभोगाला वापरल्या जाते आहे त्या उपभोगाच्या वस्तूचं जे काही मूल्य आलेलं असेल त्या मूल्याची बेरीज करून जे राष्ट्रीय उत्पन्न काढल्या जाते आहे त्याला आम्ही उत्पादन पद्धती असं म्हणतो. म्हणजे अंतिम वस्तूचं मूल्य मोजून जे काही त्याची बेरीज येणार
त्याचं जे काही अंतिम मूल्य आलेलं असेल त्याचा विचार करणे म्हणजेच उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजणे होय. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजताना आपण त्या अंतिम वस्तूच्या कालखंडाचा विचार केला. आम्ही लिहिलंच होतं, एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. त्याला आपण उत्पादन पद्धती असं म्हणतो आहे. म्हणजे उत्पादन पद्धतीमध्ये अर्थव्यवस्थेतील शेती व्यवसाय, खाण व्यवसाय, कारखाने, छोटे मोठे उद्योग, वाहतूक, दळणवळण या सर्व घटकांचा समावेश करून उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाते आहे. तर हे राष्ट्रीय उत्पन्न मोजणे याला उत्पादन पद्धती असं म्हणतो आहे. या उत्पादन पद्धतीचे दोन भाग पडतात. एक आहे अंतिम वस्तू पद्धत आणि दुसरा आहे मूल्यवर्धित पद्धत. आता ही अंतिम वस्तू पद्धत काय आहे आणि मूल्यवर्धित पद्धत काय आहे आपण ते पाहणार. अंतिम वस्तू पद्धत मी तुम्हाला सांगितलं अंतिम या शब्दामध्येच आलेला आहे. वस्तूचं निर्माण झाल्यानंतर सर्वात शेवटची वस्तू जी उपभोगासाठी वापरल्या जाते आहे, जिचा वापर उपभोगासाठी केला जातो, त्याचं जे मूल्य असेल ना त्याला अंतिम वस्तू मूल्य असं म्हणतात आहे. अंतिम वस्तू पद्धतीमध्ये काय तर या पद्धतीनुसार प्राथमिक, द्वितीय व तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजार मूल्याची बेरीज केली जाते आहे. सर्व वस्तू आणि सेवांच्या बाजार मूल्याची बेरीज केली जाते आहे. मग अंतिम वस्तू पद्धतीमध्ये कोणते घटक येतात? प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्र ज्याला आपण शेती व्यवसाय म्हणतो आहे, द्वितीय क्षेत्र ज्याला आम्ही कारखानदारी आणि मोठे उद्योगधंद्याचा व्यवसाय म्हणतो आहे, आणि तृतीय क्षेत्र ज्याला आम्ही सर्व्हिस सेक्टर असं म्हणतो आहे, सेवा क्षेत्र. या तीन क्षेत्रामधून केलेल्या सर्व वस्तू आणि सेवांची बाजार मूल्याची बेरीज म्हणजेच अंतिम वस्तू पद्धत होय. हे घटक लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्ये उदाहरणार्थ ब्रेडची निर्मिती. ब्रेड जेव्हा निर्माण केला जाते अंतिम वस्तू पद्धत, तर जेव्हा ब्रेड निर्माण केली जाते आहे तेव्हा या ब्रेडमध्ये गव्हाची किंमत समाविष्ट असते. त्यानंतर त्या ठिकाणी गव्हाच्या बरोबर असलेला जे काही मैदा असेल त्याची किंमत समाविष्ट होते. त्यानंतर तयार करणारा जो कारखान्यातला जो श्रमिक असेल किंवा माणूस असेल त्याची किंमत समाविष्ट होते. या तीन घटकांची जी काही होते, परंतु आपल्याला अंतिम वस्तू कोणती आहे? अंतिम वस्तू आहे ब्रेड. म्हणून फक्त ब्रेडचं मूल्य मोजल्या जाईल. त्यामध्ये गव्हाची किंमत मोजल्या जाणार नाही, त्यामध्ये मैद्याची किंमत मोजल्या जाणार नाही, त्यामध्ये लास्ट जो घटक होता तो म्हणजे श्रमिकांचं मजुरी त्याची मोजल्या जाणार नाही. या सर्व घटकांचा वापर करून शेवटची ब्रेडची जी किंमत तयार झालेली आहे त्याची किंमत मोजणे आणि ते राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट करणे किंवा त्याचा विचार करणे त्याला आम्ही अंतिम वस्तू पद्धत असं म्हणतो. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन करताना पहिली पद्धत आहे उत्पादन पद्धती आणि उत्पादन पद्धतीचाही पहिला घटक आहे अंतिम वस्तू पद्धत. म्हणजे अंतिम वस्तूचं मूल्य मोजणे याला आम्ही राष्ट्रीय उत्पन्न मापनाची पद्धत असं म्हणतो आहे. यातली अंतिम वस्तू पद्धत हा एक घटक पाहिला. त्यानंतर दुसरा आहे मूल्यवर्धित पद्धत. थोडासा या भाग आपण पाहणार. मूल्यवर्धित पद्धत. आता ही मूल्यवर्धित पद्धत काय आहे? मूल्यवर्धित साधं सोपं काम आहे. मूल्यवर्धित आपण या ठिकाणी तक्ता पण तयार करून ठेवलेला. तक्ता समजला की आपल्याला मूल्यवर्धित समजते आहे. उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचे मूल्य आणि उत्पादन आदाने म्हणजे मूळ वस्तूची किंमत किंवा मूळ वस्तू किंवा त्याची किंमत यांच्या मूल्यातील फरक म्हणजे मूल्यवृद्धी होय. मूल्यवर्धित पद्धत. मूल्यवर्धित म्हणजे मूल्य वाढण्याची पद्धत. वर्धित होणे म्हणजे वाढणे. त्या आधारावर राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन केल्या जाते. आपण त्यातली पहिली पद्धत पाहतो आहे उत्पादन पद्धत. उत्पादन पद्धतीमधले दोन घटक आहे. ते दोन घटक, पहिला घटक पाहिला अंतिम वस्तू पद्धत आणि दुसरा घटक पाहतो आहे मूल्यवर्धित पद्धत. मग मूल्यवर्धित पद्धत म्हणजे काय? तर उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचं मूल्य आणि उत्पादन आदाने मूळ वस्तू किंवा त्याची किंमत याला वगळता यांच्या मूल्यातील फरक म्हणजे मूल्यवृद्धी होय किंवा मूल्यवर्धित पद्धत होय. आता मूल्यवर्धित पद्धत मी असं किती सांगितलं तरी कळताना हा तक्ता पाहिला की आपल्याला कळेल. हा तक्ता पाहिला की आपल्याला कळेल मूल्यवर्धित उत्पादन पद्धती काय आहे. मूल्यवर्धित उत्पादन पद्धतीचा तक्ता. या ठिकाणी मूल्यवर्धित उत्पादन पद्धतीच्या तक्त्यामध्ये आपण सर्वात पहिला घटक पाहिलेला आहे. पहिल्या कॉलम मध्ये लिहिलंय उत्पादनाची पायरी म्हणजे उत्पादनाच्या स्टेप्स. उत्पादनाची पायरी.
दुसरा कॉलम आहे उत्पादनाचे बाजार मूल्य. तिसरा घटक आहे आदानाचे मूल्य. आदान म्हणजे मूळ किंमत काय आहे, मूळ किंमत जे असेल ते मूळ त्यामधलं. आदानाचे मूल्य म्हणजे त्यामध्ये एक्सेस होणारी किंमत. आणि लास्ट आहे वर्धित मूल्य. त्यात काय होत आहे वर्धित मूल्याचा घटक. मग उत्पादनाच्या पायरीमध्ये आपण जो भाग पाहतो आहे एक शर्ट तयार करायचा आहे. आणि शर्टाचा विचार राष्ट्रीय उत्पन्नात मोजणी करताना त्याचा कसा विचार केला जातो आहे. हा शर्ट तयार करण्यासाठी स्टेजेस कशा आहेत त्या मूल्यवर्धित पद्धतीमध्ये. पहिला घटक आहे शर्ट तयार करण्याचं. सर्वात पहिला घटक कापूस लागतो आहे. मग शर्ट तयार करताना उत्पादनाचे बाजार मूल्य, एक शर्ट तयार करायला कापूस किती लागला, 150 रुपयाचा. मग 150 रुपयाचा कापूस लागला. हीच घटक आहे. याचं आदानाचं मूल्य 0 राहील. सध्याच्या घटकाला म्हणजे सुरुवात याच्यापासून झालेली आहे म्हणून आदानाचं मूल्य 0 राहील. वर्धित मूल्य किती आहे, 150च. कारण सुरुवातीला कापूस जो लागलेला आहे तो उत्पादनाचा बाजार मूल्याप्रमाणे 150 रुपयाचा लागला. त्याच्यात वर्धित मूल्य त्याच्या अगोदरची कुठलीच वस्तू नाहीये. कापूस ही पहिली स्टेज आहे कापड तयार करण्याची किंवा शर्ट तयार करण्याची. म्हणून कापसाच्या वर्धित मूल्यामध्ये या कॉलममध्ये 150 रुपये राहील. मग कापसापासून शर्ट तयार पाहिजे होतं आपल्याला, पण कापसापासून पहिल्यांदा काय तयार होते, सूत तयार झालं. मग सूत तयार झालं, जेव्हा सूताची किंमत मोजली तेव्हा ती 250 रुपये दिसते. सूत तयार झालं तेव्हा सूताची किंमत 250 रुपये आहे. परंतु आपण एक गोष्ट विसरू नये की या 250 रुपयाच्या या उत्पादनाच्या बाजार मूल्यामध्ये 150 रुपये उत्पादनाच्या बाजार मूल्यात कापसाचं आदान मूल्य कायम आहे, मूळ किंमत. कारण 150 रुपयाचा कापूस होता, त्या कापसापासून सूत तयार केलं, त्या सूताची किंमत झाली 250 रुपये. पण या 250 रुपयामध्ये 150 रुपयाचा कापूस आहे आणि म्हणून आदानाचं मूल्य 150. याला जर वजा केलं, 250 मधून 150 वजा केले तर वर्धित मूल्य आहे 100 रुपये. मूळ किंमत पहिली कापसाची 150 रुपये वर्धित मूल्य. आणि आता नंतरचं सुताचं वर्धित मूल्य किती निघालं, सुताचं उत्पादनाचं बाजार मूल्य 250, परंतु त्यामध्ये कापूस समाविष्ट आहे 150 म्हणून त्याचं वर्धित मूल्य आहे 100 रुपयाचं. हा घटक झाला. या सुतापासून सूतगिरणीच्या नंतर सुतापासून कापड गिरणीमध्ये कापड तयार केलं. हे कापड तयार झालं. या कापडाचं मूल्य आहे 400 रुपये. आता आपल्याला 400 रुपयाचा कापड दिसला, कापडाचं मूल्य आहे 400 रुपये. परंतु हा 400 रुपयाचा कापड जरी दिसत असला परंतु या कापडामध्ये 150 रुपये आणि 250, पण या 250 मध्ये वरचे ऑलरेडी 150 समाविष्ट आहे. म्हणून आपण आदानाचं कापड मूल्यामध्ये आपण विचारात घेणार की याच्यापासून जे काही 150 रुपयाचा समाविष्ट झालेला आहे म्हणजे सुताची किंमत जी समाविष्ट झालेली आहे ती वजा करणार. कापड आहे 400 रुपयाचं, सुताचं मूल्य जे बाजार मूल्य होतं 250 रुपयामध्ये समाविष्ट आहे. कारण सुतापासून कापड तयार झाला, मग त्याचं बाजार मूल्य वजा करणार. 400 मधनं 250 वजा केले म्हणजे वर्धित मूल्य राहिलं 150 रुपये. म्हणजे 400 रुपयाचं कापड तयार झालं, पण या 400 रुपयाच्या कापडामध्ये जे 250 रुपयाचं सुताचं मूल्य होतं ते तर ऍड झालं ना. मग 400 मधून 250 मायनस केले म्हणजे याचं वर्धित मूल्य 150 रुपये. आणि सर्वात शेवटी अंतिम वस्तू तयार झालेला आहे शर्ट. शर्टाची किंमत आहे 500 रुपये. परंतु या 500 रुपयाच्या शर्टाच्या किमतीमध्ये 400 रुपयाचं कापडाची किंमत आहे. मग या 500 रुपयामध्ये 400 रुपये आदानाचं मूल्य म्हणजे मूळ किंमत कापडाची किती आहे, 400 रुपये. शर्टाची किंमत 500 दिसते आहे परंतु त्यामध्ये कापडाची किंमत 400 रुपये समाविष्ट आहे. मग याचं वर्धित मूल्य किती आहे तर 100 रुपये. 500 मधनं 400 गेले म्हणजे वर्धित मूल्य 100 रुपये आहे. मग हे 100 रुपये वर्धित मूल्य, या सर्व वर्धित मूल्याची बेरीज केली. पहिल्याच्या 150 रुपयाचा कापूस, सुताचं वर्धित मूल्य 100 रुपये, कापडाचं वर्धित मूल्य 150 रुपये आणि शर्टाचं अंतिम वर्धित मूल्य 100 रुपये. या सर्वांची बेरीज केली तर 500 रुपये आणि शर्टाची पण किंमत, अंतिम वस्तूची किंमत आहे 500 रुपये. म्हणजे याचा अर्थ आपण उत्पादन पद्धतीनुसार राष्ट्रीय उत्पन्न मोजत असेल आणि मूल्यवर्धित पद्धत वापरत असेल तर पहिल्या टप्प्यावर ज्या मूळ किमती आहेत त्या वजा करत जाऊन सर्वात शेवटची जी किंमत आहे, एकूण मूल्य किती आहे शर्टाचं 500 रुपये, तर राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मापन करताना 500 रुपयाचं काउंटिंग व्हायला पाहिजे. हे जर नाही झालं ना तर बघा इकडे उत्पादनाचं बाजार मूल्य जर मोजत गेलो ना आपण तर 150 रुपयाचा कापूस, 250 रुपयाचं सूत, 400 रुपयाचं कापड आणि 500 रुपयाचा शर्ट, या सर्वांची बेरीज केली. 500 ने 400 900, 900 ने 2 1100, 1100 ने 1200 आणि 50 50 1300 म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न दिसेल 1300 रुपयाचं.
म्हणजे आपण जर अंतिम वस्तूचं मूल्य किंवा वर्धित मूल्य जर मोजलं नाही तर आपल्याला आपल्या देशाचं आजच्या घडीला तयार झालेलं शर्टाचं मूल्य दिसेल 1300 रुपयाचं आणि राष्ट्रीय उत्पन्न वाढल्याचं दिसेल 1300 रुपयाने. परंतु हे चुकीचं होईल, म्हणून राष्ट्रीय उत्पन्न मोजताना मूल्यवर्धित पद्धतीचा वापर केला जातो आहे. आणि ही मूल्यवर्धित पद्धत वापरून ज्या ठिकाणी वर्धित मूल्याची किंमत असेल त्याप्रमाणे आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजावं लागते. आणि म्हणून उत्पादन पद्धतीनुसार जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं आहे तर उत्पादन पद्धती म्हणते आहे एका वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, अंतिम वस्तू आणि वर्धित मूल्य याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. या दोन घटकाचा विचार या उत्पादन पद्धतीमध्ये होतो आहे. एक वर्षाच्या कालावधीत उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू, आपण आता पाहिलं अंतिम वस्तू, उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि तयार होईपर्यंत वस्तूच्या उत्पादनातील प्रत्येक टप्प्यात झालेल्या वर्धित मूल्याची बेरीज करून राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन केले जाते. याला आपण उत्पादन पद्धती असं म्हणतो आहे. या उत्पादन पद्धतीचे दोन भाग पाहिले. उत्पादन पद्धतीचा वापर करताना अंतिम वस्तू पद्धत वापरली जाते आणि मूल्यवर्धित पद्धत वापरली जाते. या दोन पद्धतीचा वापर करून अंतिम वस्तू पद्धत म्हणजे काय तर प्राथमिक क्षेत्रातून, द्वितीय क्षेत्रातून आणि तृतीय क्षेत्रातून उत्पादित केलेल्या सर्व अंतिम वस्तू व सेवांच्या बाजार मूल्याची जेव्हा बेरीज केली जाते आहे तेव्हा त्याला आपण अंतिम वस्तू पद्धत असं म्हणतो आहे. मग अंतिम वस्तू पद्धत काय तर ब्रेडची निर्मिती. प्राथमिक क्षेत्र आपण ज्याला म्हणतो आहे, प्राथमिक क्षेत्र ब्रेडची निर्मिती, ब्रेडसाठी लागतोय गहू म्हणजे शेतीतून मिळणार प्राथमिक क्षेत्र. द्वितीय क्षेत्र ही ब्रेड कुठल्या तरी छोट्याशा कारखान्यात तयार होणार म्हणून द्वितीय क्षेत्र कारखान्यात. आणि तृतीय क्षेत्र सर्व्हिस सेक्टर, ज्या माणसांनी मजुरी, ज्या माणसांनी काम केलेलं आहे, आपली सेवा दिलेली आहे ते तृतीय क्षेत्र. या तीनही घटकात म्हणजे शेतीतून निघालेलं मूल्य गव्हाचं, त्यापासून पीठ बीठ जे काय तयार केलं असेल कारखान्यात तेपर्यंत ते द्वितीय क्षेत्र. आणि तृतीय क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर, ज्याने ही ब्रेड तयार केली अशा मजुराच्या सेवेची किंमत. या तीनही घटकाची जेव्हा आपण विचारात घेतो पण त्यापासून तयार झालेली अंतिम वस्तू आहे ब्रेड. आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्नात मापन करताना ब्रेडची किंमत मोजल्या जाते. त्या गव्हाची, त्या ठिकाणी तयार झालेल्या मैद्याची किंवा त्या श्रमिकाची जी किंमत असेल ती नाही, त्यामधून शेवटची किंमत मोजल्या जाते आहे ती आहे ब्रेडची निर्मिती. आणि म्हणून याला अंतिम वस्तू पद्धत असं म्हणता आहे. यामध्ये गव्हाची किंमत, यामध्ये मैद्याची किंमत किंवा त्यांनी तयार केलेल्या श्रमिकांच्या मजुरीची किंमत नाही तर शेवटची किंमत मोजली जाते आहे. म्हणून अंतिम वस्तू पद्धत हा एक घटक. आणि दुसरा घटक आहे मूल्यवर्धित पद्धत. मूल्यवर्धित पद्धत म्हणजे उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात अंतिम वस्तूचे मूल्य आणि उत्पादनाचे आदान म्हणजे मूळ किंमत किंवा मूळ वस्तू यांच्या मूल्यातील फरक म्हणजे मूल्यवृद्धी होय. आणि या मूल्यवृद्धीच्या साह्याने राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाते. पद्धत वापरली जाते पहिली उत्पादन पद्धती. आणि ते कसं मोजल्या जाते मी तुमच्या समोर मांडलेलं आहे. मूल्यवर्धित उत्पादन पद्धतीमध्ये या तक्त्यात उत्पादनाची पायरी, उत्पादनाचे बाजार मूल्य, उत्पादनाचे आदानाचे मूल्य, मूळ किंमत आणि वर्धित मूल्य, आपल्याला याचं काउंटिंग करायचं. वर्धित मूल्याच्या माध्यमातून राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाते. मी तुम्हाला एक शर्ट आपल्याला पाहिजे, शर्ट ही अंतिम वस्तू आहे. पण या शर्टच्या तयार करण्यामध्ये सर्वात पहिला घटक येतो आहे कापसाचा. दुसरा घटक त्यापासून तयार होते आहे सूत, सुतापासून तयार होते आहे कापड आणि कापडापासून तयार होते आहे शर्ट. या शर्टाच्या येईपर्यंत, शेवटची वस्तू तयार होईपर्यंत जे घटक समाविष्ट झाले ज्यामध्ये 150 रुपयाचा कापूस, आदानाचं त्याच्या अगोदरचं मूल्य नव्हतं म्हणून वर्धित मूल्य 150 रुपये, सूत तयार झाला कापसापासून त्याचं मूल्य तयार झालं, सुताचं मूल्य 250 रुपये, 250 रुपये. पण या 250 मध्ये 150चा कापूस समाविष्ट त्यामुळे 150 मायनस केलं, वर्धित मूल्य आलं 100 रुपये. त्यानंतर त्यापासून सुतापासून कापड तयार केला, कापडाचं मूल्य झालेलं आहे 400 रुपये. परंतु या 400 रुपयामध्ये 250 रुपये सुताचं मूल्य समाविष्ट आहे म्हणून त्याला वजा केलं, म्हणून त्याचं वर्धित मूल्य आलं 150 रुपये. आणि सर्वात शेवटी शर्ट तयार झालं, शर्टाची किंमत आहे 500 रुपये. परंतु या 500 रुपयामध्ये 400 रुपये कापडाची किंमत समाविष्ट आहे म्हणून ते 400 वजा केली, वर्धित मूल्य राहिलं 100 रुपये. या वर्धित मूल्याची बेरीज केली 100, 150, 100, 150 आणि 100 या सर्वांची बेरीज केली तर 150 आणि 150 300,
400 आणि 100 500 म्हणजे 500 वर्धित मूल्य आलं. एकूण मूल्य वर्धित आहे 500 रुपये आणि शर्टाची अंतिम वस्तू किंमत आहे 500 रुपये. म्हणजे काय मोजल्या जायला पाहिजे तर शेवटची वस्तू जी आहे त्याचं जे मूल्य आहे ज्याला आम्ही मूल्यवर्धित पद्धत असं म्हणतो आहे ते मूल्य मोजल्या गेलं तर राष्ट्रीय उत्पन्न योग्य प्रकारचं मिळेल, अन्यथा चुकीचं राष्ट्रीय उत्पन्न दिसेल. आणि म्हणून या दोन पद्धतीचा वापर करून उत्पादन पद्धतीनुसार ज्या देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजल्या जाते तेव्हा या दोन पद्धतीचा वापर केला जातो आहे. तर आपण आज उत्पादन पद्धती राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धतीतील पहिली पद्धत घेतली, नंतरची पद्धत आपण नंतरच्या तासिकेमध्ये घेणार.